मानधनाअभावी जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मौनव्रत आंदोलन. स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज जिल्हा परिषद परिसरातील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मौनव्रत धारण करून कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. गेल्या 4 महिन्यांपासून म्हणजेच ऑक्टोबर 2025 पासून मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऑक्टोबर ते जानेवारी अशा 4 महिन्यांचे मानधन अद्याप रखडलेले आहे. आंदोलनाचा इशारा. येत्या 4 फेब्रुवारी 2026 पासून जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर जाणार आहेत. या आंदोलनामुळे सन 2026 ते 27 चा वार्षिक आराखडा AIP रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्यस्तरावरून निधी रखडल्याने ही परिस्थिती ओढावली असली तरी ऐन कामाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांना मोठा ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. आता शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही सर्व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी असे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 1000 ते 1200 कर्मचारी आम्ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आम्ही काम करतोय. गेल्या 15 वर्षापासून ते 20 वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वास्तविक शासन सेवेत आज कायम करून घेण्याची गरज आहे. परंतु या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून तर घेतलंच जात नाही. अतिशय दुर्दैवी बाब ही आहे. परंतु या ठिकाणी दिवाळीपासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शासनाने 1 रुपयाचं मानधन सुद्धा दिलेलं नाहीये. ही अतिशय खेदाची बाब आहे. एकीकडे शासन अतिशय लोकहिताच्या आणि विविध योजना त्या ठिकाणी जाहीर करते आणि त्या जाहीर करणाऱ्या योजना या सर्व कंत्राटी कर्मचारी पोटतिडकीने राबवतात. परंतु याच कर्मचाऱ्यावर शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मी या माध्यमातून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्याचे जे प्रमुख कुटुंब प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच या विभागाचे मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब तसेच प्रधान सचिव यांना आमचं नम्र निवेदन या ठिकाणी असं आहे की नजीकच्या काळामध्ये आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि तात्काळ आमचं जे 4 महिन्यापासून रखडलेलं मानधन आहे ते आम्हाला तात्काळ अदा करावं. जर उद्यापर्यंत आमचा हा मानधनाचा निधी आमच्या विभागाला वर्ग करण्यात आला नाही तर आम्ही 4 तारखेपासून त्या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि पुढील निदर्शने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर आणि शासन स्तरावर आम्ही करणार आहोत. तरी आमच्या मागण्या सर्व मंजूर व्हाव्या ही अतिशय आम्ही तुम्हाला नम्रतेने विनंती करतोय.